रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करताना वेळ हा सर्वात महत्वाचा घटक असतो. एका बाजूला घर खरेदीदाराचे वेळेवर हक्काचे घर मिळण्याचे स्वप्न असते, तर दुसऱ्या बाजूला काही अनपेक्षित अडचणींमुळे बिल्डर्सना सुद्धा काम पूर्ण करायला उशीर होतो. पण अशा परिस्थितीत कायदा नेमका कुणाची बाजू घेतो आणि त्या प्रोजेक्टला कायदेशीररित्या किती मुदतवाढ मिळू शकते, चला जाणून घेऊया. नमस्कार, मी ॲडव्होकेट दर्शना तामोरे. रेरा मास्टर क्लास ए टू झेडच्या महत्त्वपूर्ण भागात आपलं स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत रेरा कायद्याच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा सेक्शन 6 म्हणजेच एक्सटेन्शन ऑफ रजिस्ट्रेशन बद्दल. मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा आपण घर किंवा फ्लॅट बुक करतो त्यावेळी बिल्डर आपल्याला एक ठरलेली तारीख देतात की या दिवशी तुम्हाला घराची चावी म्हणजेच ताबा मिळेल. पण समजा काही अडचणींमुळे त्या तारखेपर्यंत काम पूर्ण होऊ शकलं नाही, तर बिल्डरला पुढे बांधकाम चालू ठेवण्यासाठी रेरा ऑथॉरिटी कडून अतिरिक्त वेळ मागून घ्यावा लागतो. यालाच कायद्याच्या भाषेत आपण मुदतवाढ किंवा एक्सटेन्शन असं म्हणतो. पण ही मुदतवाढ रेरा ऑथॉरिटी सहज देत नाही. त्यासाठी फक्त दोनच मुख्य कारणं ग्राह्य धरली जातात. पहिली म्हणजे नैसर्गिक आपत्ती, फोर्स मेजर, जसं की पूर, भूकंप किंवा अशी कोणतीही मोठी परिस्थिती जी कुणाच्याच हातात नसते. सेकंड म्हणजे रास्त कारण, जर खरोखरच एखादी मोठी कायदेशीर अडचण असेल तर रेरा कमिटी त्याचा अभ्यास करून मुदतवाढ मंजूर करते. आता आपण 2026 चा सर्वात महत्वाचा नियम समजून घेऊया. कायद्यानुसार नैसर्गिक आपत्ती सोडली तर इतर कोणत्याही कारणासाठी बिल्डरला रेरा ऑथॉरिटी कडून 1 वर्षापेक्षा जास्त मुदतवाढ मिळू शकत नाही. हा नियम खूप कडक आहे. 1 वर्षाची ही मुदतवाढ संपल्यानंतर त्या प्रोजेक्टचं रेरा रजिस्ट्रेशन संपतं, म्हणजेच एक्सपायर होतं. आणि एकदा का रजिस्ट्रेशन संपलं की जोपर्यंत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या प्रोजेक्टचं पुढचं काम थांबवावं लागतं आणि नवीन बुकिंग घेणं तर कायद्याने पूर्णपणे बंद होतं. एक कायदेशीर सल्लागार म्हणून ग्राहक आणि प्रमोटर या दोघांचे हित जपणं हे मी माझं कर्तव्य मानते. माझ्या सर्व प्रमोटर मित्रांना माझा एक व्यावसायिक सल्ला असेल की आपल्या प्रोजेक्टचं प्लॅनिंग करताना सुरुवातीलाच थोडा अतिरिक्त वेळ हातात ठेवूनच तारीख ठरवा. यामुळे ऐनवेळी मुदतवाढीसाठी होणारी धावपळ आणि कायदेशीर अडचणी पूर्णपणे टळतील. आणि माझ्या सर्व ग्राहक बंधू भगिनींना मी हक्काने सांगेन की जर तुमच्या प्रोजेक्टला उशीर होत असेल तर अजिबात काळजी करू नका किंवा पॅनिक होऊ नका. थेट महारेराच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा, तिथे आपल्या प्रोजेक्टचं नाव सर्च करा आणि रेराने त्यांना अधिकृत मुदतवाढ दिली आहे का हे स्वतः चेक करा. कारण जिथे स्पष्टता असते तिथेच खरा विश्वास टिकून राहतो. रेरा कायद्याचा मूळ हेतू हाच आहे की घर खरेदीदार आणि बिल्डर या दोघांमध्येही विश्वासाचे एक मजबूत पूल तयार व्हावा. कारण लक्षात ठेवा, माहिती हीच आपली सुरक्षा आहे आणि सजगता हाच आपला हक्क. आजची ही कायदेशीर माहिती जर खरोखरच तुम्हाला सोपी आणि मोलाची वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, गरजूंपर्यंत शेअर करा आणि अशाच आपल्या हक्काच्या कायद्याची माहिती मिळवण्यासाठी रेरा एक्सप्लेन बाय ॲडव्होकेट दर्शना या चॅनलला आताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात अशाच महत्त्वाच्या सेक्शन 7 च्या माहितीसह. तोपर्यंत जागरूक राहा आणि कायद्याचा आदर करा. धन्यवाद.